12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंदाची 162वी जयंती आपण साजरी केली. या निमित्ताने विवेकानंदाच्या कार्याचे स्मरण देखील आपण केले. त्यांनी दिलेल्या प्रेरणांचा शोध देखील आपण घेतला गेला. काही अंशांनी त्यांचे विभूती पूजनही झाले आणि त्यांना देवत्व बहाल करण्याची, आचार विचारांच्या विशिष्ट चौकटीत बंदिस्त करण्याची नव्याने चढाओढ देखील लागली होती. आजचा हिंदू धर्म हा धर्म नव्हे, हा धर्म सैतानांचा बाजार आहे, असे स्पष्ट मतप्रदर्शन करणाऱ्या स्वामी विवेकानंदाच्या विचारसरणीवर, जनमानसावरील प्रभावावर आणि माणूस म्हणून जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर हा प्रकाशझोत टाकण्याचा माझा अल्पसा प्रयत्न. विवेकानंद काळाच्या खूप पुढे आहेत. त्यांनी आपल्या समोरच्या आजच्या आणि उद्याच्याही प्रश्नांची मांडणी करून त्याची उत्तरे सांगितली आहेत. विवेकानंदांनी 100% आरक्षण मागितले आहे. सर्व धर्म परिषदेतील भाषण संपल्यावर कोलंबो ते आलमोरा अशी त्यांची विजययात्रा सुरू आहे. ती कुंभकोणमला आलेत. तो सनातनी धर्मांचा बालेकिल्ला. तेथे भाषण देताना स्वामी विवेकानंद म्हणाले, ब्रह्मबंधो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्यूघंटा वाजवायला मी इथे उभा आहे. आपण जर उच्चवर्णीय असू तर आपण अर्थार्जनासाठी एकही नोकरी करता कामा नये. सर्व नोकऱ्या आता आपण दलितांसाठी मोकळ्या ठेवल्या पाहिजेत. दलित आमच्या एवढे हुशार नाही, हे तुमचे म्हणणे खरे आहे, पण त्यांचे कारण आपण त्यांना 5000 वर्ष ज्ञानापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे आज आपल्याला एक शिक्षक लागत असेल तर दलितांना किमान 7 शिक्षकांची गरज आहे. ते त्यांना देणे आपली नैतिक जबाबदारी आहे. त्याच वर्षी त्यांचा मित्र ब्रह्मानंद याला पत्र पाठवून विवेकानंदांनी सांगितले की आपणाला समाजात समता हवी असेल तर दलितांसाठी 7 नव्हे तर 10 शिक्षकांची सोय आपण केली पाहिजे. मात्र हे सांगणारे विवेकानंद ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद खेळत नाहीत. ते शिवधर्माच्याही जवळ जात नाहीत. ते दलितांना सांगतात की आजची तुमची ब्राह्मण द्वेषाची जी दक्षिणेतील लाट आहे ती मात्र थांबवली पाहिजे. समाजाच्या सर्व क्षेत्रात ब्राह्मण तरुणांनी फार मोलाचे योगदान दिले आहे. आपणाला ब्राह्मणांना दलित आणि दलितांना ब्राह्मण देखील करायचे नाही. आपण जातीअंताची लढाई लढणार आहोत. या देशाचा अभ्युदय करायचा असेल तर हिंदू मुसलमानात सहकार्य नव्हे तर समन्वय हवा. यासाठी 2 गोष्टी प्रथम आपण समजून घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट ही की या देशातील धर्मांतरे ख्रिश्चन आणि मुसलमानांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हे तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झाले आहेत. धर्मांतरित मुसलमान हे आपण ज्यांच्यावर पाशवी अत्याचार केलेत असे आपण अभागी भाऊ आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इस्लाम हा एक सर्वश्रेष्ठ धर्म आहे. फक्त इस्लामने समता प्रत्यक्ष व्यवहारात आणली. हे विवेकानंदांनी केवळ भारतातच सांगितले नाही, अमेरिकेतील भाषणात त्यांनी हे सांगितले, तुम्हा ख्रिश्चन लोकांना पण हे अजून जमलेले नाही. तुमच्या चर्चमध्ये मला काळा ख्रिश्चन दिसला नाही. इस्लामने दिलेल्या समतेचा संदेश आपणाला व्यवहारात आणायचा आहे. मात्र जेथे वेद नाही, कुराणही नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचे आहे. मात्र हे कार्य आपल्याला वेद, कुराण आणि बायबल याचा आधार घेऊनच या ठिकाणी आपल्याला करावायचे आहे. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, धर्मातील अनाचार यांच्या विरुद्धची लढाई स्वामी विवेकानंद अपरिहार्य मानतात. पण त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या शिष्यांना ते लिहितात की ही लढाई लढण्याचे बुद्धदेवापासून राजाराम मोहन राय यांच्यापर्यंतच्या सर्व परिवर्तनवादी मंडळीचे प्रयत्न बसले. कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपणाला धर्माचा आधार घेऊन धर्मातील अपप्रवृत्तीवर आघात करावाच लागेल. कारण विज्ञान माणसाचे शाश्वत अस्तित्व नाकारते. धर्म माणसाच्या अशाश्वत जीवनात त्यांच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून उभा असतो. म्हणून तो माणसांना त्यांचा वाटतो. आपण धर्मावर आघात केला तर समाज मनाने आपणापासून दूर जाईल. विवेकानंदांनी हे फार विलक्षण ताकदीने मांडले आहे. राजर्षी शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण घडण्याच्या 10 वर्षाआधी मुदलियार आणि पूज्यपाद यांना पत्रे पाठवून विवेकानंदांनी सांगितले आहे, आमच्या वेदांनी शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही असे कुठेही म्हटले नाही. पक्षी एका पंखाने उडू शकत नाही. ज्या समाजात स्त्रियांना समान हक्क मिळणार नाहीत तो समाज उभा राहू शकणार नाही. हे सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत पोहोचल्यावर आपल्या शिष्यांना पत्र पाठवून कळवले
अमेरिका प्रगत राष्ट्र आहे, कारण तेथील स्त्रिया मुक्त आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या समर्थपणे उभ्या आहेत. त्या साक्षात जगदंबा आहेत. मी जर मरणापूर्वी अशा 100 स्त्रिया भारतात निर्माण करू शकलो तर मी सुखाने मरेन. रजस्वेलेने मंदिरात जाऊ नये असे सांगत आजही धर्ममार्तंड आडवे येत आहेत. स्वामी विवेकानंद मात्र काळाच्या खूप पुढे गेले आहेत. ते या पत्रातून आपल्या शिष्यांना खडसावून विचारतात, दक्षिणेश्वराच्या मंदिरात तुम्ही वेश्यांना प्रवेश देत नाही. हा प्रकार भयावह आहे. मग वेश्येकडे जाणाऱ्या पुरुषाचे काय? मंदिर सर्वांसाठी आहे. थकलेल्या भागलेल्या या आपल्या अभागी बहिणींना तर देवांच्या आधाराची अधिक गरज आहे. मंदिर त्यांच्यासाठी मोकळे करा. मी समाजवादी आहे, मी संत नाही असे स्पष्टपणे सांगणाऱ्या विवेकानंदांनी येणाऱ्या समाजवादाला कोणीच थांबवू शकणार नाही हे सांगितले. समाजवाद येईल तेव्हा शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होईल. कामगारांना, दलितांना शिक्षण मिळेल, त्यांचे जीवनमान सुधारेल. हे सांगत असतानाच या रचनेत मानवी स्वातंत्र्याची गळचेपी देखील होईल. असामान्य प्रतिभावान माणसे निर्माण होणार नाहीत. या रचनेतील त्रुटी शोधत नवीन रचना आपणाला शोधावी लागेल असेही विवेकानंद म्हणतात. माणसाला जो माणूस बनवतो तो खऱ्या अर्थाने धर्म आहे. त्यामुळे एक धर्म स्वीकारला तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतील. एक धर्म नाकारलात तर सारेच धर्म तुम्हाला नाकारावे लागतील. मात्र आजचे सारे धर्म स्थितप्रिय आहेत, त्यांना गतिप्रिय बनवावे लागेल. सर्व धर्माचा समावेश करणारा आणि विज्ञानाचा आदर करणारा नवा धर्म आज आपल्याला हवा आहे. विज्ञानाशिवाय धर्म आंधळा आहे आणि धर्माशिवाय विज्ञान पांगळे आहे. कारण विज्ञान फक्त का व कसे हे सांगते, धर्म त्याला का व कशासाठी हे शिकवतो. अशी मांडणी स्वामी विवेकानंदांनी केली. यंत्रे हवीत, पण यंत्राने मानवी सृजनशीलतेला हद्दपान करता कामा नये. विज्ञान तंत्रज्ञान यामुळे वस्तूची विपुलता देखील येईल. त्यामुळे चंगळवाद येईल, माणसे आत्मकेंद्री बनतील, माणसाचे एकमेकात गुंतणे संपेल आणि त्यामुळे कदाचित मानवी समाज रचना मोडकळीत निघेल. याची जाणीव देखील स्वामी विवेकानंदांनी करून दिली आहे. आपला विश्वासही बसत नाही. 100-125 वर्षापूर्वी आजच्या आणि उद्याच्याही प्रश्नांची मांडणी करून त्याची उत्तरे शोधत का दार्शनिक उभा आहे. विवेकानंदांना फक्त 39 वर्षाचे आयुष्य लाभले. अथक भ्रमंती, अनेक व्याधी यामुळे त्यांच्या कार्यावर बंधने आली. मात्र आपल्याला फार कमी यश का मिळाले हे सांगताना स्वामी विवेकानंद म्हणाले, या आयुष्यात मी एक गोष्ट शिकलो की मी विचारवंत, संघटक, नेता, कार्यकर्ता, खजिनदार ही सर्व कामे करत बसलो. एका माणसाला हे जमणार नाही. मी फक्त दार्शनिक आहे. हिमालयात बसून मला ही रचना मांडायलाच हवी होती.